बघत आहे की तेरणा आणि मांजरा या नदीचा संगम सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी होतो आणि बऱ्याचदा पाणी निसर्गाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही। आता तुम्ही राज्यात बघा सगळीकडे सुद्धा अपेक्षेप्रमाणे खूप जास्त पाऊस आहे आणि मागच्या 2-3 वर्षाचा ट्रेंड असा आहे की कमी वेळात खूप मोठ्या स्पीडने पाऊस पडतो आणि त्यामुळे ती स्पीड इतकी असते की तो फ्लो खूप मोठ्या प्रमाणावर येतो। तर आपली सगळी यंत्रणा रस्त्यावर आहे, लोकांशी संपर्क, मी पण आज तुमच्यासोबत आली आहे। तर आता याची नेमकी जिओग्राफिकल जसं तुम्ही स्थानिक लोकांनी आता सगळ्यांनी सांगितलंय की या ठिकाणी जे पण इश्यूज आहेत की म्हणजे कायमस्वरूपी तुमच्या ज्या प्रश्न आहेत तर ते इरिगेशन डिपार्टमेंट आहे आणि जिल्हा परिषदच्या रस्त्याचं वगैरे यांना सगळ्यांना मी आता आमचे एसडीओ तहसीलदार देतील मला त्याच्यामध्ये। पण आज तात्काळ जे आहे की पंचनामे करायचे, नुकसान जी झालेलं आहे त्या लोकांची नुकसान भरपाईचं जे आहे ज्याची जमीन वाहून गेली ते खरडून गेलेली आहे त्यांना त्या ठिकाणी पहिल्यांदा मदत करायची आणि कुठली जीवितहानी झाली नाही हे आमच्यासाठी आणि आपल्यासाठी महत्वाची बाब आहे। आपण सगळ्यांनी सुद्धा लोकांना तात्काळ स्थानिक लोकांना त्या ठिकाणी सूचना दिली। आता बघतोय रस्ता पण पूर्ण पाण्याखाली गेला पण लोकांना आपण सांगितल्यामुळे लोक सुद्धा तिथून गेले नाहीत। आता आपण इथूनच बघतोय की कर्नाटकाचं सुद्धा गाव त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय। तर तुमच्या ज्या ज्या अडचणी आहे त्याचा प्रस्ताव आहे, मी संबंधित सगळे डिपार्टमेंटला त्याच्यामध्ये सूचना देऊन वारंवार मागच्या 10 वर्षाचा अभ्यास करून आपल्या काय आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट सेल आहे त्याच्यामधले कुठले प्रस्ताव आपण हे प्रायोरिटीवर इथून देऊ शकतो त्याच्यासाठी मी प्रयत्न